वसईतील बहुचर्चित रंदा आणि दारा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। युनिट क्राईम 4 जे आहे रंदाला रात्री अटक देखील केलेली आहे आणि त्याची रवानगी ही तुरुंगात करण्यात आलेली आहे। आज वसई न्यायालयात त्याला हजर देखील करण्यात आलेलं। करोडोचा भ्रष्टाचार केलेला असून करोडो रुपये त्यांनी थकवल्याचा आरोप यांच्यावर आहे। संपूर्ण बातमी विस्तृतपणे मी तुम्हाला सांगणार आहे। रंदा उर्फ सुरेश प्रताप सिंह आणि दारा उर्फ अरविंद अलगू सिंह हे दोन मोठे चाळ माफिया आहे आणि यांच्या विरोधात तक्रार दिली आहे ब्रिजेश खिलाडी यादव। ब्रिजेश यादव यांनी 2020 मध्ये देवेंद्र जैन यांच्याकडून जागा विकत घेतली होती आणि 12/10/2020ला त्या जागेपैकी 150 गुंठे जागा जी आहे विक्री करण्याचं ठरलं। प्रति गुंठा 6.5 लाख रुपये म्हणजे 6,51,000 रुपयाला 150 गुंठे जागा आहे ही रंदा आणि दारा यांनी विकत घेतली आणि 9,76,50,000 रुपये याचे जे आहे मूल्य ठरलं आणि त्याच वेळेला 99 लाख रुपये कॅशमध्ये आहे रंदा दारा यांनी दिले होते। तर उरलेले 8,77,50,000 रुपये 10 महिन्यात देण्याचं ठरलं होतं आणि रक्कम जर दिली नाही तर प्रति महिना 7 लाख रुपये आणखीन देण्याचं ठरलं होतं आणि 150 गुंठे जागेचा ताबा दिला होता। त्यानंतर पुन्हा आहे उरलेल्या जागेचं 60 गुंठे अजून जागा जी आहे रंदा दारा यांनी ब्रिजेश यादव यांच्याकडे मागितली होती आणि त्या जागेचा देखील सौदा 6,51,000 प्रति गुंठा ठरली होती आणि टोटल त्याची व्हॅल्यू झाली होती 3,90,60,000 रुपयांना हा व्यवहार झाला होता आणि टोकन म्हणून 11 लाख रुपये त्यावेळी देखील रंदा आणि दारा यांनी रोख दिले होते आणि उरलेले 3,69,60,000 रुपये 10 महिन्यामध्ये द्यायचे ठरवले होते आणि ते देखील दिले नाही। ते व्याजाच्या प्रति पर महिन्याला 7 लाख रुपये देण्याचं मान्य झालं होतं। म्हणजे एकंदर रंदा आणि दारा यांनी 210 कोटी जागा आहे ही ब्रिजेश यादव यांच्याकडून विकत घेतली आणि त्याची किंमत होती 13,67,10,000 रुपये। त्यातल्या आत्तापर्यंत अवघे 6,34,00,000 रुपये अजून दिलेले नाहीत आणि वारंवार तगादा लावूनही एवढी मोठी अमाऊंट दिलेली आहे। मात्र त्याच काळामध्ये रंदा आणि दारा यांनी जी विकत घेतलेली 210 गुंठे जागा आहे ती चाळ बिल्डरला टप्प्याटप्प्याने विकली आणि ही जागा 15 करोड रुपयाला चाळ बिल्डरला विकली आणि त्या ठिकाणी जे आहेत चाळ बिल्डरांनी अनधिकृत चाळी उभ्या केल्या। तिकडे मोठ्या प्रमाणावर आपण जर पाहिलं की 2 वर्षापूर्वी मोठा हादसा झाला होता, आई आणि मुलीचा जीव केलेला होता आणि वसई विरारमध्ये अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य उभं राहिलं। वारंवार मागणी करून देखील जे आहे की रंदा आणि दारा पैसे देत नव्हते। अखेर 2025ला यांना ऑफिसमध्ये बोलवलं आणि पैसे देत नाही, तुला जीवानिशी ठार मारू, तुला काय करायचं ते कर असं ब्रिजेश यादव यांना सांगितलं। अखेर ब्रिजेश यादव यांनी जे आहे की रंदा आणि दारा यांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। सध्या रंदाला अटक करण्यात आलेली आहे, दारा हा फरार असल्याचं बोललं जातं आहे। परंतु रंदा आणि दारा हे मागील 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामाला खत पाणी घालत असल्याचं समोर आलेलं आहे। या संपूर्ण नेक्ससमध्ये केवळ रंदा आणि दारा हे फक्त मुख्य सूत्रधार आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून अनेक जे भूमाफिया चाळ माफिया आहेत त्यांनी अनधिकृत चाळी बांधलेल्या, त्यांचं काय होणार ते देखील पाहावं लागणार आहे। एकंदर करोडो रुपयाची फसवणूक केली म्हणजे 13 करोडला जमीन घेतली आणि 15 करोडला जी आहे चाळ माफियांना विकली। असं असताना ब्रिजेश यादव यांचे पैसे न दिल्यामुळे तक्रार केलेली आहे। त्यामुळे एकंदर प्रकरणामध्ये आणखीन मोठे मासे असण्याची शक्यता आहे। एवढंच नाही तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रंदा आणि दारा यांच्या विरोधात आणखीन काही तक्रारी येण्याची शक्यता आहे। पोलिसांनी जे आहे की कसून चौकशी सुरू केलेली आहे। 2018 नंतर आहे की रंदा दारावर पहिल्यांदाच गुन्हा दाखल झालेला आहे। याआधी देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते 2018 पूर्वी, परंतु त्यातून ते पॉलिटिकल प्रेशर वापरून जे आहेत की आपले गुन्हे त्याने नील केले होते। परंतु आता हा गुन्हा मोठ्या प्रमाणावर आहे। एवढी मोठी रक्कम, एवढा मोठा व्यवहार, ह्या व्यवहारात जर पाहिलं तर 99 लाख रुपये कॅशमध्ये दिलेले आहेत। मग हे 99 लाख रुपये रंदा दाराने आणले कुठून, एवढ्या मोठ्या प्रमाणात कॅश आली कुठून? तर दुसरीकडे ज्यांनीही कॅश स्वीकारलेली आहे ब्रिजेश यादव यांनी तक्रारीमध्ये म्हटलं आहे की मी 99 लाख रुपये कॅश स्वीकारली, मग त्यांनी ती अकाउंटमध्ये दाखवली का, त्यांनी व्हाईटमध्ये दाखवली का, हा देखील प्रश्न आता उपस्थित झालेला आहे। दुसऱ्या व्यवहारामध्ये 11 लाख रुपये रोख दिल्याचं देखील रंदा दारा यांनी सांगितलं। त्यामुळे या संपूर्ण एकंदर काळामध्ये एकीकडे नोटबंदी असताना रोख रक्कम मिळत नव्हती, असं असताना 99 लाख रुपये कॅश ही दिली जाते आणि असं असताना उरलेले पैसे दिले जात नाही। आता पोलीस याल्यावर काय कारवाई करतात ते देखील पाहावं लागणार आहे। HP लाईव्हसाठी प्रवीण नलावडे, वसई।